राजकारणात नव्याने येणाऱ्यांसाठी दादा म्हणजे एक विद्यापीठ होतं. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा. मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही दादा अभिमानाने सांगायचं. दादांना बेशिस्त गर्दी अजिबात आवडायची नाही, पण मी त्या काळात पाहिलं माझ्या भोवती लोकांची सतत गर्दी असायची आणि मला सुद्धा या गर्दीवरून कितीतरी वेळा दादांनी बोलून दाखवलं. हे सांगताना त्यांचा उद्देश चांगला होता आणि या गर्दीमधून कोण कधी येईल काय या सगळ्या गोष्टी मला ते सांगायचे. कशाला गर्दीत जाता, एवढी रिस्क कशाला घेता, असं दादा मला नेहमी सांगायचे. एकनाथराव उशिरापर्यंत कधी आम्ही बसलो तर असं एअरपोर्टला किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी तर एकनाथराव रात्री उशिरापर्यंत काम करू नका, तब्येतीची काळजी घ्या, असा वडिलकीचा सल्ला देखील त्यांनी मला अनेकदा दिलेला आहे.